नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये. मी वर्षा. तुम्हाला तर सर्वांना माहीतच आहे की आमच्याकडे कोंबड्या आहेत. तर माझ्याकडं साधारणपणे 2 टाईपच्या कोंबड्या आहेत. एक म्हणजे प्युअर गावरान कोंबडी आणि दुसरं म्हणजे कावेरी कोंबडी. तर माझ्याकडं सध्यापेक्षा म्हणजे माझ्याकडं 45पेक्षा जास्त कोंबड्या ह्या प्युअर गावरान गावठी कोंबड्या आहेत आणि बाकीच्या 20-25 ज्या आहेत त्या कावेरीच्या कोंबड्या आहेत. तर गावरान कोंबड्या ह्या गावरान कोंबड्यांचं त्यांची रोगप्रतिकारशक्ती ही बाकीच्या क्रॉसच्या कोंबड्यांपेक्षा जास्त असते. दुसरं, गावरान कोंबड्यांना खाद्य कमी प्रमाणात लागतं आणि गावरान कोंबड्या ह्या कमी प्रमाणात आजारी पडतात. गावरान कोंबड्यांना कुठल्याही लसीकरणाची गरज नसती, कुठल्याही म्हणजे मेडिकलची गरज नसती, कुठल्याही औषधाची, कुठल्याही पावडरची. इनकेस जरी त्या आजारी पडल्यात तरी पण त्या आपोआपच बऱ्या होतात. तसंच गावरान कोंबडी ही आपण 6 महिने सांभाळल्यानंतर गावरान कोंबडीचं वजन हे 1 ते 1.5 किलोपर्यंत होतं. गावरान कोंबडी ही 15 ते 20 ते 25 अंडे घातल्यानंतर गावरान कोंबडी खुडूक होते. आणि गावरान कोंबडीचं वजन कमी असल्यामुळे वरून इनकेस कधी घार आली, मुंगूस आला तर गावरान कोंबडीचं वजन कमी असल्यामुळं गावरान म्हणजे ती लगेच उडून जाती. आणि गावरान कोंबडी कापायची जरी म्हटली तरी गावरान कोंबडी कधी हाताला येत नाही जोपर्यंत म्हणजे संध्याकाळ होत नाही, अंधार पडत नाही. गावरान कोंबडी ही वर्षभर अंडे देणारी कोंबडी नाही आहे. जर तुम्हाला म्हणजे तुमच्या मुलाबाळांना खाण्यासाठी, फॅमिलीला खाण्यासाठी जर कोंबड्या पाळायच्या असतील तर तुम्ही प्युअर गावरान कोंबड्याच पाळा. जर तुम्हाला बिझनेस करायचा असेल अंड्यांचा तर तुम्ही कावेरी जातीच्या कोंबड्या पाळा. आता आपण पाहूया कावेरी जातीची कोंबडी. कावेरी जातीची कोंबडी ह्या कोंबडीला खाद्य जास्त लागतं आणि कावेरीची कोंबडी 2 ते 3 महिने सांभाळल्यानंतरच त्या कोंबडीचं वजन 3 किलो, 3.5 किलो, 2.5 किलोपर्यंत होतं. गावरान कावेरी कोंबडी म्हणजे कावेरी जातीच्या कोंबड्यांमध्ये मरतुकीचं प्रमाण हे जास्त असतं. त्या कोंबड्यांना कायम सर्दी, खोकला, ताप वगैरे, मानमोडीचे रोग वगैरे येत असतात. आणि ती कोंबडी आपण जरी म्हणजे लवकर जर लक्ष दिलं तर होतं ठीक, पण आपल्या जर लवकर जर लक्षात नाही आलं तर कोंबडी 2-3 दिवसातच मरण पावते. कावेरी जातीची कोंबडी ही 365 दिवसांपैकी 280 दिवस अंडे घालती. कावेरी कोंबडी कधी खुडूक होत नाही. तिची अंड्यांची सायकल ही चालूच असती. आणि कावेरी कोंबडीचं वजन जास्त असल्यामुळे तिला कधी घार आली तरी तिला असं एकदम पटकन पळता येत नाही, अशी बुदूक पळती आणि ती लवकर कुत्र्याच्या, मांजराच्या, मोसाच्या तोंडात येते ती कोंबडी. आणि ज्या क्रॉसच्या कोंबड्या आहेत म्हणजे कावेरी, सोनाली, डीपी क्रॉस, RR ह्या कोंबड्यांना लसीकरणाची गरज असते. पहिल्या दिवशी, 7व्या दिवशी आणि 21 दिवसाची पिल्लं झाल्याच्या नंतर. तसं गावरान पिल्लांना ह्या गोष्टी आपण नाही जरी केल्या तरी त्यांना काहीच फरक पडत नाही. आणि कोंबड्याच्या बाबतीत जर विचार केला तर कावेरीपेक्षा गावरान जातीच्या कोंबड्याला मागणी जास्त असते. आणि खायला पण कावेरीपेक्षा गावरानचा कोंबडा खायला चविष्ट लागतो. गावरान कोंबड्याला हाडांचं प्रमाण जास्त असतं त्यांच्यामध्ये. आणि कावेरी कोंबड्यांना रबरचं प्रमाण जास्त असतं, म्हणजे मांस जास्त असतं त्याच्यात. हे एक नवीन केलंय, झोळी त्यांना अंडे घालायला. इथं 5 ठेवले. आज हा टप गायांचा होता कुट्टी घालण्याचा,
तो पण इथं आम्ही मस्त युटिलाइज केलाय. शेतकऱ्याच्या पोरांमध्ये टॅलेंट असं कुठून कुठून भरलेलं असते. एवढं टॅलेंट तर नोकरीवाल्यांच्या पोरांमध्ये नाही भेटत.